मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा उपोषणाचं हत्यार उपसले, ते आपल्याबरोबर आहेत. जरांगे पाटील, 1.5 वर्ष झाली, साधारण 6 उपोषणं झाली, आता 7वं उपोषण आहे. कदाचित 1-2 मुंबईमध्ये सुद्धा तुम्ही ते 1 दिवसाचं उपोषण केलेलं होतं. ही सगळी परिस्थिती बघता आता अशी वेळ आहे का की आता न्याय मिळेल आणि सरकारचं हे सगळं मागणं तुमचं आतापर्यंत कानावर जाईल, अशी परिस्थिती आहे? वाटतंय की न्याय देतील. जरी कोणात रोषाचे विचार असतील आमच्याविषयी तर सोडतील असं वाटतं. आणि नसावेत ते चांगलं होईल, नसतील तर. कारण आता 1 वर्ष झाले सगळ्या सोयऱ्याची अंमलबजावणी होत नाही आहे. अधिसूचनेला आता 1 वर्ष उद्या पूर्ण होतं 26 जानेवारी. पण मुख्यमंत्री फडणवीस साहेब आता मराठ्यांच्या सगळ्या मागण्या मान्य करतील ही आशा ठेवण्यात आली. कारण शेवटी काय असतं, मराठ्यांशिवाय या राज्यात कोणाचं पान नाही आलं. आणि एवढं मोठं मराठ्यांनी तुम्हाला आता सत्तेवर बसवलं आहे. तुम्ही मोठे झाला, आमदार झाला, मंत्री झाला, आता खासदार नाही झालात पण आमदार झालात, मंत्री झालात, सगळे सरकार तुमचं आलं आहे. मराठ्याच्या झटक्यामुळं खासदार नाही झाले खरं आहे. पण आता जर नाही दिलं तर खरा मराठ्यांचा शत्रू कोण ही उघडा पाडणार आहे. आणि आम्हाला ह्या आंदोलनातून तेच उघडं पाडायचं की कोण मारेकरी बाबा आपला आयुष्याचा, भविष्याचा, आरक्षणाचा का मिळू देत नाहीत. मला म्हणण्यापेक्षा मला म्हणतात तुम्ही विरोध करतात, फडणवीसलाच विरोध करतात. आता नाही करीत, सत्ता आल्यापासून नाही करीत. जुन्या मागण्यात नव्यानं मांडल्यात, जुनं सरकार हे नव्यानं आलं, एवढाच फरक आहे फक्त. बोलत नाही. आता मराठ्यांसमोरच चित्र उघडं पडत की मराठ्यांना खरं आरक्षण कोण देत नाही. मराठ्याच्या झटक्याने खासदार झाले नाहीत, मात्र विधानसभेला आमदार असं लोक म्हणतात. आता मग आता मराठ्याशिवाय कोणावर गुलाल पडू शकत नाही राव. 50% एकटेच आहेत राज्यात. कशाचीच लाट नाही. मोदी साहेबाची लाट होती तेव्हा जुळलं नाही, लाट नाही, फाडणं नाही, इतकी शिटो कसं काय एवढं बहुमत. मराठी आरक्षण न देता सुद्धा ह्यांना निवडून दिलं महायुतीला. हा बघ, शेवटी काय असतं, मागही काय सांगितलं मी की मराठ्यांशिवाय या राज्यात कोणाचंच पान हलू शकत नाही. एक आमदाराला मन बरं म्हणा त्यांच्या मराठ्याचं मतदान नाही म्हण ना. म्हण आम्ही तर प्रक्रियेतच नव्हतो, उघड उघडे. त्यामुळे मराठा कोणाला कोणाला तरी मतदान करणारच होता. मग मराठ्यांशिवाय सत्ता येऊ शकत नाही. मग आता तुम्ही मोठे झाले, आमचे लेकरं मोठे करायचेत का नाहीत? ह्यो प्रश्न मला हे सांगायचं तुम्हाला की ह्यो प्रश्न आता ज्या पक्षात मराठ्यांनी भाजपला मतदान केलं ते मराठी विचार नाहीत. आता आमच्या लेकराचं काय ते सांग. ज्यांनी आरक्षण दिलं नाही त्यांना कसं काय निवडून दिलं ह्या लोकांनी, मराठा समाजात? अरे बाबा, पुन्हा पुन्हा तेच सांगतोय तुम्हाला की मराठ्यांशिवाय इथं पान हलू शकत नाही. आता ज्या मराठ्यांनी त्यांना मतदान करून मोठं केलंय, उद्या मला म्हणते तुम्ही त्याला लय बोलतात, तेच मराठी आता म्हणणार आहेत तुला मतदान केलं तर तू मोठा झाला, आमच्यामुळं सत्तेत बसला. आता लक्षात आलंय तुमच्या? ते मराठी म्हणणार आहेत. आता मग ह्या लेकराचं काय? मग जरांगे पाटील जे तुम्हाला बोलतो, जरांगे पाटील दोषी नाहीत. आम्ही म्हणत होतो फडणवीसवर टीका करतो, आमच्यावर टीका करतो, काय दोष आहे त्याचा? तुम्ही आरक्षणच द्यायला तयार नाहीत. या आंदोलनात आम्हाला ते उघडं पाडायचं आहे की मराठ्यांचा द्वेषी कोण, मराठ्यांना कोण मिळू देत नाही. सरकार तेच आहे आता परत एकदा. तुम्ही म्हणता तसं कॅप्टन बदललं. हा, आमच्या मागण्या त्याच्यात. मग म्हणजे कॅप्टनचाच अडथळा होता का आताच्या? आता उघडं पडेल ना. आंदोलन त्यासाठी. तुम्ही पहिले म्हणत होते ना फडणवीस साहेब की मी आडवा पडत नाही शिंदे साहेबाला, विचारा त्यांना. ते का देत नाही तुम्ही त्यांना विचारा ना. मी नाही आडवा पडत. आणि मग मिळत तर नव्हतं, काम तर करून देत नव्हती. ठीक आहे, आता मागचं पुढचं काढत बसण्यापेक्षा आता मुख्यमंत्री तुम्ही, बहुमत तुमचं, सत्ता खालीवर तुमचीच आहे. आता काय अडचण आहे? आता आम्हाला बघायचंय मराठ्यांविषयी द्वेष कोणाला आहे, अपमान कोणाला करतंय, कोण का आमच्या अन्नात विष घालायचा प्रयत्न केला जातो, कोण करतंय, कोण आरक्षण मिळू देत नाही. आता आरसा क्लिअर करायचा समाज समोर, मग समाज ठरवी 25 हे आंदोलन संपल्यानंतर काय करायचं. एकनाथ शिंदे यांना काम करू दिलं नाही फडणवीसांनी. म्हणलो होतो मी त्याच टायमाला, ते म्हणले होते विचारा त्यांना. आपलं काय उघड थोडंच आहे की इथं आता एक बोलावलं नंतर एक बोलावलं, उघडच आहे सगळं. तर त्यांनी आपल्या सगळ्या मीडियामध्ये आलं होतं ना की मी आडवा पडत नाही, शिंदे साहेबाला विचारा. आता तुम्ही चेतका नाहीत. आता कळलं ना मला कोण कोणाला आडवं पडत होतं का नव्हतं. तुमच्या मनात जर मराठ्यांविषयी राग नसेल, द्वेष नसेल, आकस नसेल, सूड भावना नसेल, मराठ्यांच्या पोरांचं वाटोळं होऊ नये असं जर तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही आरक्षणाच्या सगळ्या आमच्या ज्या मागण्या आहेत त्याच्या अंमलबजावणी करता. तुम्ही नाही केलं तर चित्र क्लिअर आहे.
इथून तिथून तुम्हीच आहेत म्हणून. एकूण 6 उपोषणं झालीत पहिली, तेव्हा देखील आपल्याला न्याय मिळाला नाही. अर्थात तुम्ही म्हणता तसं काही अपवाद आहेत. तुम्ही म्हणता की 57 लाख नोंदी वगैरे सापडल्या, तो एक फायद्याचं झालं. मग त्या पलीकडे काही कुठं तुमच्या मागणीला पाठिंबा दिलेला आहे किंवा तसं काही रिस्पॉन्स सकारात्मक मिळायला दिसला नाही, आत्ताच दिसेल असं काय वाटतं? म्हणूनच ते आमचं की आम्हाला ते बघायचं आहे. शिंदे साहेबाची समिती गठीत केली ती का थांबवली? तिला का आमच्या हक्काचं असणारं आरक्षण शोधून दिलं जात नाही? कुणी आदेश दिले अधिकाऱ्यांना की नोंदी सापडलेल्या असून सुद्धा प्रमाणपत्र देऊ नका? का थांबवले प्रमाणपत्र द्यायचे? EWS का घातलं? सगळे सोयरीची अंमलबजावणी का थांबवली? एवढ्या नोंदी असून सुद्धा त्याचे प्रमाणपत्र दिले जात नाही. मराठा आणि कुणबी एकच आहे, का कायदा केला जात नाही? आत्महत्या केलेल्या, बलिदान गेलेल्या पोरांचे मराठा आरक्षणासाठी त्यांचे निधी दिल्या जात नाही, नोकऱ्या दिल्या जात नाही, केसेस का मागं घेतल्या जात नाहीत? एकूण आम्हाला हे चित्र एकदा दिसू द्या. ते काय व्हायचं असेल ते होईल नंतर, पण हे चित्र मराठ्यांसमोर जाऊ द्या. कारण सगळ्यांचं म्हणणं असं आहे की मी त्यांना टार्गेट करतो, त्यांना बोलतो, त्यांना टार्गेट करतो, त्यांना बोलतो. का बोलतो? मला काहीतरी माहिती मिळते म्हणून बोलतो. पण आता बोलत नाही ना, सत्ता आल्यापासून आत्तापर्यंत. आणि हे आंदोलन संपोचवर बोलत नाही. आता जे म्हणतात ना त्यांच्या प्रश्नाचं उत्तर त्यांना आता याच्यात मिळून जाणार. आंदोलन सुरू असेपर्यंत तुम्ही फडणवीसांवरती टीका करणार नाही? संपुस्तर करणार नाही. म्हणजे मेलो समजा मी उपोषण करता करता तरी नाही करणार. पण समाजासमोर उत्तर जाणार आहे आता क्लिअर कट. खरा दोषी कोण? का जरांगे पाटील बोलत होते ना, त्याचं मूळ कारण आहे की आतून खोड्या करत होते मराठा संपवायच्या आतून. मिळू देत नव्हते. आता ह्योच आहे की ह्यो मिळू देत नाही. मराठ्यांचा भविष्याचा मारेकरी कोण ह्यो याच्यातून उघडा पाडायचा. आणि जर दिलं तर मराठ्यांच्या मन जिंकतील. जसं मराठी आता डोक्यावर घेऊन नसली पुन्हा डोक्यावर घेऊन नसतील. फडणवीस साहेबांना जर दिलं तर नाही दिलं तर उघडे क्लिअर चित्र होणार आहे. पुढचं काय मग? पुढचं मग आता आंदोलन ते त्याच्यानंतरचा विषय. अगोदर बोलायचं कशाला? देतील ना ते, आशा आहे ना आम्हाला. 100% फडणवीस साहेब देतील आशा आहे ना. नाही दिल्यावर पुढचं बघून. एकूणच एक गर्भित इशारा देखील आहे मनोज जरांगे यांचा की आत्तापर्यंत आम्ही आस लावून आहोत आणि सरकार देईल या आशेवर देखील आहोत. मात्र त्यांनी जर नाही दिलं, अर्थात तो पुढचा इशारा आहे ना आंदोलनाची दिशा देखील पुढची असणार आहे. कॅमेरामन धनंजय दारुंटेसह रवी मुंडे, ABP माझा, अंतरवली सारटी. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.